नववर्षाच्या स्वागताच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत। कोकणातल्या बहुतांश शिमगोत्सवाची सांगता होते ती गुढीपाडव्याच्या आसपास। शिमगोत्सवाची परंपरा जशी वेगवेगळी तशी सांगताही अनोखीच असते। राजापूर जवळच्या रायपाटण गावातली या दिवशी रोंभाट परंपरा बघायला मिळते। चला तर पाहूयात काय असतो हा रोंभाट। गावाच्या मध्यावर वर्षानुवर्ष ठरलेल्या जागी उभी असलेली सुरमाडाची होळी। होळी समोर रूप लावलेली ग्रामदेवतेची पालखी आणि पालखी समोर भक्तिभावानं श्रद्धेनं लोटांगण घालणारी कोकणी माणसं। हे चित्र शिमगोत्सवात कोकणातल्या गावागावात दिसतं। गुढीपाडव्याच्या आसपास या शिमगोत्सवाची सांगता होते। त्यानिमित्त राजापूर जवळच्या रायपाटण गावात अनोख्या रोंभाटची परंपरा आजही जपली जाते। गावाची 12 वाड्यांची मंडळी एकत्र जमतात आणि गावाचे मानकरी गारहाणं घालतात। प्रमाणे तुझ्या ह्या बाळप्रमाणे बाळगोपाळांनी हा आतापर्यंत ही दुर्वड घातलेली मान्य करून घे, आनंदान करून घे, संपूर्ण चतुर्शीमाची खबरदार करा। यानंतर सुरू होतो मुख्य सोहळा। एक ग्रामस्थ मानकऱ्यांनी दिलेला नारळ होळीच्या मध्यावर जाऊन बांधतो आणि मग सुरू होतो संघर्ष तो नारळ मिळवण्यासाठीचा। पण हा नारळ मिळवणं तितकंसं सोपं नसतं, कारण नारळ आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये असतात ते इथले मानकरी। गावाचे 3 मानकरी आपल्या अन्य सहकाऱ्यांच्या खांद्यावर उभे असतात आणि होळीवर चढू पाहणाऱ्या 12 वाड्यातील ग्रामस्थांना रोखतात। 3 मानकरी आणि शेकडो ग्रामस्थ असा हा खेळ रंगलेला असतो। आमच्या गावाचे पूर्वांपार 2 असे टीम बनलेले आहेत। म्हणून की एका टीमचं काम आहे की ते वरती जो नारळ लावला जातो बांधला जातो त्या नारळाला काढायचं। तर गावची जी दुसरी टीम आहे त्यांचं काम आहे की त्यांना काढायला न देणं। थोडक्यात याच्यामध्ये हा आहे की पावर असेल तर त्याचा गर्व पण असता कामा नये, हा त्याच्या मागेचा मूळ हेतू आहे। 12 वाड्यातील हा संघर्ष तासनतास सुरू असतो। प्रदीर्घ संघर्षानंतर मानकरी अखेर एका ग्रामस्थाला वर चढू देतात। हा तरुण नारळ काढतो आणि पुन्हा मानकऱ्यांच्या हातात देतो। ज्या वाडीचा तरुण हा नारळ काढतो त्या वाडीला सन्मान मिळवून दिल्याबद्दल त्याला उचलून अक्षरशः नाचवलं जातं। आज गावामध्ये जर बघितलं तर असंच चाललेलं आहे। म्हणजे एखादं विधायक काम जर कोण करत असेल तर त्याला दुसरा खेळणारी व्यक्ती एक तयार झालेली आहे। म्हणजे अशा मानसिकतेचा हा खेळ आहे। आणि कितीही जरी झालं, कोणीतरी कितीतरी खेळण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी सत्य जे आहे की नारळ हा काढलाच जातो, नारळ हा वर कधी राहत नाही। रोंभाट इथंच संपत नाही। हे उभं रोंभाट संपलं की सुरू होतं आडवं रोंभाट। मानकऱ्यांच्या हातातला नारळ मिळवण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष सुरू होतो। हे आडवं रोंभाट सरकत सरकत कितीही लांब जाऊ शकतं। अखेर ज्या व्यक्तीच्या हातात तो नारळ लागतो तो होळीच्या दिशेनं धावत येतो आणि होळीजवळ तो नारळ फोडतो। ज्या चव्हाट्यावर हा सगळा खेळ होतो तिथं मग पाण्याचं शिंपण केलं जातं। हे शिंपण असतं, त्यात पाण्यात चंदन, कापूर, अगरबत्ती, धूप, इतर मध अशा पद्धतीचं शिंपणाचं पाण्याचं तयार केलं असतं। ते पाणी देवाला अर्पण केलं जातं। हे पाणी आपल्या घरातल्या देवाला अर्पण केलं जातं। अशी ही रायपाटणच्या होळीची प्रथा आहे शिंपण्याची। या दिवशी गावात घराघरात मांसाहाराचा नैवेद्य असतो। 12 वाड्यातल्या छोट्या छोट्या होळ्यांवर देखील असाच रोंभाट खेळला जातो। कोकणातल्या या अनोख्या परंपरांमध्ये तिथली समाजव्यवस्था आणि राजसत्ता यांचं चित्रच प्रतिबिंबित होत असतं। राजापूर तालुक्यातील रायपाटण गावात रंगणारं हे उभं आणि आडवं रोंभाट एक चित्तथरारक अनुभव देतं एवढं नक्की। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, राजापूर, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।